गंगापूर तालुक्यातील अकोली वाडगाव येथे कानिफनाथ देवस्थानाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच भव्य बैलजोडी शर्यत आमदार चषकचा थरार पाहायला मिळाला। या शर्यतीसाठी परिसरातील शेतकरी, बैलगाडा प्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती नोंदवली होती। विविध गावातील दमदार बैलजोड्यांनी शर्यतीत सहभाग घेतला। बैलांचा वेग, ताकद आणि चालकांचे कौशल्य पाहताना प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट उसळली। टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धकांना उत्स्फूर्त प्रोत्साहन देण्यात आले। संपूर्ण मैदानात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी माजी आमदार कैलास पाटील, उपसभापती राजेश्वर हिवाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला। या निमित्ताने गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण क्रीडा परंपरेचे जतन करण्यासाठी अशा उपक्रमांना मोठे महत्त्व असल्याचे मत व्यक्त होत आहे। अकोली वाडगाव येथे आमदार केसरी वैजापूरचे कार्यसम्राट आमदार बोरनारे सर यांच्या नावाने आमदार केसरी या मथाळ्याखाली घोडागाडीचे शर्यतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सहकारी, तालुका अध्यक्ष आणि मार्केट कमिटी लातूरचे उपसभापती अनिल चव्हाण, गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वर हिवाळे यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। असे शरद बनसोडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी घोडाबैल गाड्यांचा हा जो शर्यतीचा कार्यक्रम ठेवला, अतिशय चांगला आणि नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। त्या सर्वांचे, त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या सर्वांना, जे जिंकले असतील त्यांना शुभेच्छा देतो आणि जे हरले असतील त्यांना पण या ठिकाणी प्रोत्साहन देतो की त्यांनी पुढच्या याच्यामध्ये भाग घेऊन चांगल्या प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी घडावं। आणि पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि दोन शब्द संपवतो। आपल्या तालुक्यामध्ये प्रथमच आमदार केसरी होत आहे, काय भावना येतात? आज या ठिकाणी कानिफनाथ महाराजाच्या मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त अकोले वाडगावकरांनी आमदार केसरी भव्य घोडाबैल शर्यत या ठिकाणी ठेवली। हा जो बैलगाडा शर्यत आहे हा पारंपरिक उत्सव आहे, हा जिवंत ठेवण्याचं काम या गावाने केलेलं आहे। त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे। काय भावना? आज या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यत या अकोले वाडगावच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे। या ठिकाणी सर्वप्रथम जर आपण बघितलं तर या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये या बैलगाडी शर्यत याच्याकडे फार प्रमाणात दुर्लक्ष होत आहे आणि या ठिकाणी असा शरद सारखा युवक जो बैलगाडा शर्यतीकडे प्रोत्साहन करून ग्रामीण भागातील या जे खेळ आहे, हा खेळ खूप रांगडी खेळ आहे आणि रांगडी मातीशी जोडलेला खेळ आमदार चषक या नावाने शरद या ठिकाणी चालवत आहे। या ठिकाणी मी सरपंच त्याचे मनापूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्या गंगापूर तालुक्याचे माजी आमदार कैलास पाटील हे असतील किंवा आमचे नेते अनिल पाटील चव्हाण, बलिनाना चव्हाण व गंगापूर पंचायत उपसभापती राजेश्वर पाटील हिवाळे आज या ठिकाणी जो खेळ आयोजित केला आहे, तसे आमचे आमदार आहेत जे बेधडकपणे या विधानसभेमध्ये आमच्या ग्रामीण भागाचे प्रश्न मांडतात, त्याचप्रमाणे हा देखील खेळ आहे। शेतकरी असेल ते ग्रामीण वर्ग असेल, या ठिकाणी हा बैलगाडा शर्यत हा ग्रामीण शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न या ठिकाणी हे शर्यत बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही बंद होत आलेली आहे आणि बऱ्याच शहरामध्ये आज टेक्नॉलॉजी युगामध्ये विद्यार्थी असेल, नवीन युवक असेल, हे मोबाईलच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीकडे वळत आहे आणि या ग्रामीण भागामध्ये असा जो उपक्रम राबत आहे हा वेगळा संदेश जातो की अजूनही मातीशी नाव जोडलेले या ठिकाणी युवक आहे। मी एवढंच सांगतो आणि या बैलगाडा शर्यतीला आमदार केसरीला शुभेच्छा देतो आणि या टीमचे मनपूर्वक आभार मानतो। असाच खेळ भविष्यामध्ये चालू ठेवा अशी मी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो। आपल्यासोबत आयोजक आहे, काय सांगाल, कसं आयोजन झालं? या ठिकाणी खरं तर ही संकल्पना आमच्या बऱ्याच दिवसाची बघत होती, परंतु आता जे सध्याला अधिवेशन चालू आहे मुंबईमध्ये, त्या अधिवेशनामध्ये माझी प्रामुख्याने गोष्ट लक्षात आली की आपल्या वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बोरनारे सर यांनी जे शेतकऱ्यांबद्दलची जी तळमळ व्यक्त केली की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी त्यांनी केली आणि गंगापूरचे माजी आमदार आदरणीय कैलास पाटील साहेब यांचं देखील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी चांगलं काम आहे आणि ही गोष्ट ध्यानात घेता
यांच्या प्रती आपल्याकडून काहीतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मातीतला एक रांगडा खेळ या ठिकाणी आयोजन करायचं ठरलं. मग सर्वांची या ठिकाणी आमच्या कमिटीची बैठक घेऊन आम्ही आमच्या गावातील जागृत असं देवस्थान आहे कानिफनाथ बाबा महाराज यांचा काल मंदिराचा द्वितीय वर्धापन दिवस झाला. त्या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही भव्य असा आमदार केसरी या नावाने घोडाबैल शर्यतीचं आयोजन केलं. त्या शर्यतीमध्ये खरं तर एक 5 दिवस झाले. 5 दिवसापासून आमचे सर्व सहकारी असतील यांच्या सर्वांच्या कष्टाने या ठिकाणी बारीक सूक्ष्म नियोजनाने हा इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आणि हा कार्यक्रम पार पडत असताना या ठिकाणी आमचे अनिल बुवा असतील, या ठिकाणी राजू बुवा असतील, उपसभापती सतीश पाटील हिवाळे असतील, यांचं देखील या ठिकाणी बद्रीनाथ असतील आमचं, यांना देखील मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि आमच्या सर्व कमिटीच्या आता प्रयत्नाने हा इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आमच्या कमिटीच्या वतीने धन्यवाद. बक्षीस वितरण या ठिकाणी ट्रॉफीच्या स्वरूपात जे मानाचे गाडी त्यांच्यासाठी ट्रॉफी आणि फायनलच्या गाडीसाठी 51 रुपये असं बक्षीस या ठिकाणी आम्ही वितरित केलं. या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु त्यांचा मंत्रालयामध्ये काहीतरी महत्वाची बैठक असल्यामुळे त्या ठिकाणी ते येऊ शकले नाही. त्यांनी फोनद्वारे आम्हाला कळवलं आणि मी येऊ शकलो नाही. या ठिकाणी दिलगिरी देखील व्यक्त केली, पण पुढील कार्यक्रमासाठी ते नक्की दिला असे त्यांना आम्हाला या ठिकाणी शब्द दिला.